कारण की मी हिच्यामध्ये आधी नोटीस केलं काय चेंजेस झाले, त्याच्यावर नंतर मला ते पटलं आणि मग मी डिसाईड केलं की मी पण केलं पाहिजे, कारण की माझी खूप चिडचिड व्हायची. सो मला चांगला फायदा झालेला आहे. भले मी माहिती आहे विपासना रोज मेडिटेशन आय मीन प्रॅक्टिस रोज करत नाहीये, तरी पण मला ते कामनेस फील होतं, एकदम शांती, चिडचिड होत नाहीये. सो अँगर इश्यूज कम झाले. ओके. आणि आणि शांत वाटतंय आता. टुडे वी हॅव अ स्पेशल गेस्ट, मिस अनुष्का, and she have done her teenager course for the 7 days Vipassana. So she is gonna share her experience with us. Why are you smiling, laughing like this? Okay. So अनुष्का, तुझा एक्सपिरियन्स कसा होता विपसनामध्ये? तुला काय वाटलं? म्हणून मी काढत नाही व्हिडिओ. असं दे, काही हरकत नाही. आपण ह्याला कट करू मध्ये. बोल. काय सांगू मी, चांगलाच होता. तिकडे बघून जा. एक्सपिरियन्स वॉज व्हेरी गुड. चांगलं होतं, आवडलं तुला? हां. प्रॅक्टिस करतेस तू रोज? का? आणि करायला पाहिजे ना प्रॅक्टिस तू. हां. मला विचित्र वाटतं पण कॅमेरासमोर, आय डोंट नो वाय. तू माझ्याकडे बघून बोल. नाही केली मी प्रॅक्टिस. कधी केलास तू तुझा कोर्स? नोव्हेंबर. किती? 3 नोव्हेंबर to 11. हां, म्हणजे ऑलमोस्ट 1.5 months झाला. तू करायला पाहिजे ना. मी तर प्रॅक्टिस करते आणि त्याचा खूप छान अनुभव येतो, पण ही नाही करत. मला वाटतं हॉनेस्ट रिस्पॉन्स देतो आपण लोकांना. हां, इट्स अ ऑनेस्ट रिव्ह्यू. मी गेल्या वर्षी ट्राय केलेलं विपश्यना 24मध्ये डिसेंबर. ऑलमोस्ट 1 इयर पूर्ण झाला आहे आणि 1 इयरमध्ये मला खूप सारे एक्सपिरियन्स मिळाले, खूप छान एक्सपिरियन्स. माझी लाईफ खूप 360 डिग्री चेंज झाली आहे. सो मी तर विपश्यना करते आहे रोज, प्रॅक्टिस रोज करते आहे अँड आय होप माझी बहीण पण करेल लवकरच सुरू. बाकी मग तुला विपश्यनामध्ये गेल्यावर असं काय अनुभव मिळाला, असं डिफरंट काय असं वाटलं की एखादी गोष्ट तुझ्यामध्ये चेंज झाली किंवा तू स्वतःमध्ये काय नोटीस केलंस वेगळं? अँगर इश्यूज कम झाले. ओके. आणि आणि शांत वाटतंय आता. आधी चिडचिड व्हायची फार. तुला असं नाही वाटलं कधी की आपण प्रॅक्टिस केली पाहिजे रोज? म्हणजे तू केलीच नाही आहेस की मध्ये मध्ये कधीतरी करते? मध्ये मध्ये केली, रेग्युलर प्रॉपर नाही केली, कन्सिस्टन्सी वाईज. म्हणजे रोज नाही होत का? नाही केली पण तरी मला शांतच वाटतंय. मग तुला असं वाटतं तू केली पाहिजे? आज तर 31 डिसेंबर आहे, उद्या न्यू इयर आहे. मग हे तुझं न्यू इयरचं रिझर्वेशन, नाही नॉट अ रिझर्वेशन, काय बोलतात त्याला तो वर्ड? आठवत नाही आहे सध्या. ठीक आहे, न्यू इयर रिझर्वेशन आपण ChatGPT करू. फोन कुठे? तुझं फोन बाहेर आलं. जाऊ दे, आपण नंतर बघू त्या वर्डला काय बोलतात. तर रिझर्वेशन संकल्प, नवीन वर्षाचा संकल्प मेडिटेशन करण्याचा रोज. हां. मी पण तो घेतला आहे की रोज मी करणार आता. आणि तुला असं वाटतं का की लोकांनी मेडिटेशन करावं किंवा कुठल्या लोकांनी करावं आणि जाण्याच्या आधी त्यांनी असं काही विशिष्ट वाचावं किंवा त्यांना माहिती असणं गरजेचं आहे, असं काही आहे? येस, मी नोटीस केलं तिथे जी लोक बुक वाचून नव्हते आले, ज्यांना रेफरन्स नव्हता माहिती प्रॉपर व्हॉट इज मेडिटेशन एक्झॅक्टली, सो त्यांनी आधी बुक मेडिटेशन विपासना मेडिटेशन, सो त्यांनी
आधी रेफरन्सेस वाचायला पाहिजे किंवा पॉडकास्ट वगैरे असतात यूट्यूबवर आजकाल, ते ऐकले पाहिजे. त्याच्या थ्रू त्यांचं थोडेसे तरी डाऊट्स क्लिअर होतात, जेणेकरून त्यांना कळतं की व्हॉट इज विपासना मेडिटेशन एक्झॅक्टली. नाहीतर मग तिथे कळत नाही. काही काही लोक कन्फ्युजनमध्ये असतात, त्यांना कळत नाही नक्की काय असतं हे. आणि मग लास्ट डेला ती लोक टीचरला विचार की नक्की काय होतं हे, काय असतं हे, त्यांना कळत नाही व्यवस्थित. सो मग तुम्ही एवढा तिथे जाऊन तुमचा वेळ देताय, 10 दिवस देणार आहे तुम्ही, सॉरी 7 days देणार आहे. फॉर टीनेजर आणि 10 दिवस अडल्ट. सो मी तर तुम्हाला हेच सजेस्ट करेन की बुक वाचा, रेफरन्सेस घ्या व्यवस्थित. ॲटलिस्ट जरी बुक नसेल जमत तरी व्हिडिओज ऐका ॲटलिस्ट. गोइंग कजिनचे लेक्चर्स आहेत ते बघा, तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. आणि मग तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल ॲक्च्युअलमध्ये काय आहे विपासना. अदरवाईज मग नाही कळणार तुम्हाला. मग तुम्ही 7 days तुम्हाला असं फील होईल की मी काय केलं इथे येऊन. मग तुम्हाला असं वाटेल की यार इथे येऊन नक्की काय होतं, म्हणजे तुम्हाला कळणार नाही एक्झॅक्टली काय आहे हे. सो तुम्ही बुक्स वाचा किंवा व्हिडिओज ऐका, तुम्हाला हेल्पफुल होईल. ॲक्च्युली मी विपश्यना केला होता आणि मी विपश्यना केला, मग मी 10 days सेवा दिली आणि त्याच्यानंतर मी परत कोर्सला गेले. आणि त्याच्यानंतर माझी बहीण म्हणाली की हां मला पण कोर्स करायचा आहे, मला पण टीनेजरला जायचं आहे. हां, नाही तर ती आधी रेडी नव्हती विपश्यनाच्या कोर्ससाठी ॲक्च्युअलमध्ये. हो, खूप चांगलं मला झालं आहे बेनिफिट. मी इवन अडल्टवाल्यांचं 10 days असतं त्याला पण मी जाणारच आहे, पण सध्या तरी नाही. पण सध्या प्रॅक्टिस केली पाहिजे. हां, प्रॅक्टिस केली तर अजून मला खूप सारे गोष्टी नोटीस होतील आणि मला कळेल की भाई लाईक आधी मी किती ओव्हर करायचे, लाईक ओव्हर थिंकिंग, चिडचिड, इरिटेड छोट्या छोट्या गोष्टींना. बट आता मी अनुभव करते की आता असं होत नाही आणि तेव्हा अजून प्रॅक्टिस करून अजून मला चांगला अनुभव मिळेल. आत्ताशी मी एकच केलं होतं, त्याच्यामध्ये मला एवढा चांगला अनुभव आला आहे. अजून मी करत राहील तर किती छान होईल. सो माझा असा एक्सपिरियन्स आहे, छान होता, खूप पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स. हां, आणि अजून एक गोष्ट आहे माहिती आहे, विपश्यना करताना ना तुम्ही दिवसभर बसलेले असतात 10-10 तास, 11-11 तास कंटिन्यू, म्हणजे ब्रेक असतात मध्ये, पण 5 मिनटाचा, कधी हाफ आवरचा. तर त्याच्यामध्ये ना लोकांना कळत नाही, त्यांना असं वाटतं की अरे मी शांत बसले, नुसतं बसायचंच आहे. पण तुमच्या डोक्यामध्ये खूप सारे विचार येतात. म्हणून विपश्यना घेण्याच्या आधी तुम्हाला आनापान केलं जातं. म्हणजे की तुमच्या नोजचा जो एरिया आहे, ट्रायंगुलर एरिया, यू हॅव टू फोकस ओव्हर द्यावं. की तुम्हाला तुमच्या ब्रीथवर लक्ष द्यायचं आहे. जाते येते, कशी आहे, मोठी आहे, छोटी आहे, XYZ. आणि ते केल्यानंतर तुमचं माइंड जे आहे ते शार्प होतं. माइंडमध्ये खूप सारे थिंकिंग्स येतात, त्या हळूहळू कमी होतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे 10 daysसाठी 3.5 day विपश्यना दिली जाते आणि टीनेजरसाठी 2.5 day, राईट? या आणि विपश्यना केल्यानंतर शेवटचा जो डे असतो, लास्ट डे, 10th day, त्या दिवशी तुम्हाला मेत्ती जे आहे ते शिकवले जाते. मेत्ती मेडिटेशन, लव्हिंग काइंडनेस मेडिटेशन, वेअर यू जस्ट शेअरिंग युअर good positivity with others, your friends, even your that shatru, your enemy, sharing your positive feelings with them. So in the Metti session, you just you just forgive everyone. You're just gonna spread the love, and that is also very important. So after the 10 days course or teenager course, you have to practice it on a daily basis. And before that, you directly start with the vipassana from head to toe, or the dhara pravaha. And after each vipassana session, you have to do the metti for the 10 to 15 minutes. आणि 10 ते 15 मिनटं मैत्री पण करावी लागते. करेक्ट. सो हा आमचा अनुभव होता. खूप छान वाटलं. मी खूप ग्लॅड आहे की मी विपश्यना केली. माझ्यामुळे माझ्या बहिणीने केली, दुसऱ्या एका बहिणीने केली, आणि आमच्या लाईफमध्ये खूप सारे चेंजेस झाले, खूप पॉझिटिव्ह चेंजेस झाले. सो आय रेकमेंड की तुम्हीही करा.
आणि तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. थँक्यू. बाय बाय. बाय बाय.